महत्त्वाची बातमी आहे। पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। आयएमडीने अक्षरशः धडकी भरवणारा इशारा दिलेला आहे। तोच आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। राज्यात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय। राज्यातील अनेक भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। मराठवाडा आणि विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलेला असून शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण झालेली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पावसाचं संकट अजूनही टळलेलं नाहीये। 16 सप्टेंबरला देखील भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। त्यामुळे कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकणातील काही भागांमध्ये कमी वेळात अधिक पाऊस होऊ शकतो असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे या पार्श्वभूमीवर नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान आज मंगळवार म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। पाहत रहा HPN मराठी न्यूज।